पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। या भागात सतत तीव्र पाणी टंचाई असते, तर जनावरांच्या चाऱ्या पाण्याचाही मोठा प्रश्न असतो। मात्र यावर्षी 7 जूनलाच पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस आल्याने या भागातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वत्र समाधानाचे वातावरण असताना पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील चिचोंडी, शिराळ, कोल्हार, धारवाडी, सोकेवाडी या गावाकडे मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते। त्यामुळे या भागातील नद्या, नाले अक्षरशः कोरडे पडले होते, तर विहिरींनी अक्षरशः तळ गाठला होता। त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतित होते। आज बुधवारला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास या भागात दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे या भागातील नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज या चिचोंडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। परिणामी आमच्या ढोरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि खरोखर आजच्या पावसाने सर्व शेतकरी वर्ग आनंदून गेलेला आहे। कुठेतरी शेतकऱ्याला सुगीचे दिवस आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी नदी अगदी दुथडी भरून वाहत आहे। खूप सारा गाव, नवे शेजारच्या गावातीलही या ठिकाणी सर्व गावकरी या ठिकाणी खास पाऊस बघण्यासाठी, पूर बघण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत। आपण बघू शकता प्रथमच नदीचं पात्र या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे। खरोखर शेतकऱ्याला कुठेतरी सुगीचे दिवस आले असं या ठिकाणी म्हणावं लागेल। शेतकरी मायबापासाठी पावसाने ही आपली लय चिचोंडी, कोल्हार परिसरात अशीच पुढील काही महिने कायम ठेवावी हीच अपेक्षा। तरच शेतकरी मायबापाच्या चेहऱ्यावरील हास्य हे कायम राहील यात शंका नाही। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।